श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. पाहून दुर्लक्ष करू नका. 5 मिनिटे हा संदेश शांतपणे ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे. स्वामी म्हणत आहे, मला माहीत आहे तू जीवनामध्ये खूप दुःख यातना सहन करत आहेस. कृपया करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. तुझे सर्व दुःख संपवून नवीन अध्यायाला सुरुवात होईल. जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका. भाग्यवंत ठरा. चा स्वामी संदेश. प्रथम संदेश. या जगात जिथे लोक छोट्या छोट्या अडचणींना हार मानतात, तिथे थोडीशी हिंमत असेल तर विजय तुमचाच असेल. जर देवाने तुम्हाला इतर कोणापेक्षा चांगले जीवन दिले असेल तर ते त्यांनी इतरांना अधोगतीसाठी दिलेले नाही, तर त्यांना स्वतःसारखे उन्नत करण्यासाठी दिले. वेळ आणि परिस्थिती केव्हाही बदलू शकते, त्यामुळे कधीही कोणाचा अपमान करू नका, कोणाला कमी लेखू नका. तुम्ही शक्तिशाली असाल, पण वेळ तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. आयुष्यात जेव्हा कधी वाईट वेळ येते तेव्हा धीर धरा, कारण वेळ कोणतीही असो ती नक्कीच निघून जाते, पण सोबतच काहीतरी शिकवून जाते. आयुष्यात चुका करून माणूस जितका दुःखी होत नाही, तितका त्या चुकांबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून दुःखी होत असतो. ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते त्या व्यक्तीची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे. नक्कीच तुम्ही त्यांच्यातले एक असावे. सहमत असाल तर होय, बरोबर आहे, स्वामी कृपा असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. तुमच्या चांगल्या कर्मावर कोणी शंका घेतली तरी हरकत नाही, कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते, कोळशाच्या काळजीवर नाही. जो स्वतःच्या आनंदासाठी इतरांचे नुकसान करतो तो माणूस म्हणून घेण्यास पात्र नाही. माणूस तोच असतो जो आपल्या स्वार्थाचा त्याग करून इतरांच्या कल्याणासाठी काम करतो आणि निदान इतरांचे नुकसानही करत नाही. देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या संयमाचा प्रत्यक्ष पुरस्कृत होईल. देवावर श्रद्धा ठेवा. कोणावरही अस्पष्ट विश्वास ठेवू नये, कारण मीठ आणि साखरेचा रंग नेहमी सारखाच असतो. प्रत्येक छोटासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते, त्यामुळे बदलाला घाबरू नये. जे लोक खऱ्या माणसाचे हृदय तोडून आनंद शोधण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे गेले त्यांचे विचार सोडा, त्यांचे अनेकदा फसवणूकच होणार. माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात, पण चर्चा त्यांच्या वाईटावर झाली तर मुखे सुद्धा बोलतात. सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करून तुमची सहमती दर्शवा. बदला घेण्याचा विचार करू नका. आरामात बसा आणि प्रतीक्षा करा. ज्यांनी तुमचे वाईट केले आहे शेवटी त्यांचेही वाईट होणार आहे. आयुष्यात जे काही घडले ते चांगल्यासाठीच असते. वाईट वेळ येते जेणेकरून आपल्याला चांगल्या वेळेची किंमत कळू शकेल, आणि लोक बदलतात जेणेकरून आपण त्यांचे खरे चेहरे ओळखू शकू. ते काय होते आणि आपण त्यांना काय समजत होतो. जेव्हा पाणी घाण असेल तेव्हा ते ढवळू नका, तर ते शांत राहू द्या, म्हणजे घाण स्वतः शांत होते. तसेच जीवनात जेव्हा समस्या येतात
तेव्हा अस्वस्थ होण्याऐवजी शांत राहून विचार करा. यावर उपाय नक्कीच सापडेल. तुमची स्वप्न का पूर्ण होत नाही याचा विचार करू नका. धाडसी लोकांचे हेतू कधीच अपूर्ण राहत नाही. ज्याचे कर्तृत्व चांगले असते त्यांच्या आयुष्यात कधीच अंधार नसतो. जेव्हा देव मनुष्याची परीक्षा घेतो तेव्हा तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो, जेणेकरून तो अधिक बुद्धिमान आणि अधिक सामर्थ्यवान बनतो. त्याप्रमाणे कडुलिंबाच्या मुळावर दूध टाकून गोड होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्याचे हृदय फाडून टाकले तरी ती व्यक्ती तुमची होऊ शकत नाही. हे सत्य आहे. तुम्ही आयुष्यात इतके व्यस्त होऊ शकता की तुमच्याकडे पश्चाताप, दुःख, द्वेष, भीती यासाठी वेळच उरणार नाही. लक्षात ठेवा की जीवनातील रिक्त व्यक्ती सर्वात दुःखी आहे. देवावर एवढा विश्वास ठेवा की जेव्हा तुमच्या इच्छेनुसार गोष्टी होत नाहीत तेव्हा समजून जा की त्यांची इच्छा आहे, आणि जेव्हा गोष्टी तुमच्या इच्छेनुसार चालतात तेव्हा समजून घ्या की त्यांची कृपा आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.